गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅव अ नाईस डे. आजचा दिवस सगळ्यांना आनंदात जाओ. तर मी बनवणार आहे हा तिरंगी डोसा. हे रेडीमेड पीठ मिळतं ते केलेलं आहे. आणि इकडे हा नारळ, हा असा नारळ फोडून त्याचे हे असे काप केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची, लसूण आणि लिंबू, आणि हे थोडेसे शेंगदाणे. हा शेंगदाण्याचा कूट आहे ॲक्च्युली. आणि ही लागणारी कोथिंबीर. हे नारळाचे हे आहेत ना, काप असे एकदम बारीक करून घ्यायचे. जाड राहिले ना तर मिक्सरमध्ये ते अडकतात. त्याच्यामुळे थोडे हे काप बनवताना ना असे पतले केले पाहिजेत. थोडे हे असे पतले. हे थोडं जाड झाले, हे थोडं कट करायला पाहिजे. तर आता हे ना मी मिक्सरमध्ये वाटून घेते. हे पाहता, याच्यामध्ये ना लसूण, मिरची आणि शेंगदाणे आणि हे खोबरं आहे. हे आता वाटून घेते. आता याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हे पहा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता इकडे आहे ना हा कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे जिरी मोहरी टाकलेली आहे फोडणीमध्ये. आणि ह्या आता 3 मिरच्या टाकून घ्यायच्या. हा इडलीचा तडका, सॉरी इडलीचा तडका नाही, इडलीच्या चटणीचा तडका. ही रेड मिरची ना याच्यामध्ये चांगली भाजून द्यायची. जिरी मोहरी आणि कढीपत्ता आणि ही रेड चिल्ली टाकलेली आहे. ही का ही याच्यामध्ये चांगली भाजून द्यायची तेलामध्ये. आणि आता आहे ना हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे पहा, अतिशय सुंदर अशी चटणी होते. करून पहा. आणि हे लिंबू पण पिळायचं याच्यामध्ये. तर पाहू शकता एकदम छान होते. ही करून पहा, खाऊन पहा. आणि हे इडलीची चटणी आहे ना, आपण ज्वारीचा डोसा किंवा बाजरीचा डोसा पण बनवतात आजकाल. तांदळाचा डोसा, इडली किंवा म्हणजे असं मूग डाळचा डोसा, कुठल्याही याच्यामध्ये ना ही चटणी आपण खाऊ शकतो. हे पाहिजे इडलीची चटणी आपण डोस्याबरोबर खाऊ शकतो, कशाबरोबर पण खाऊ शकतो आपण. ही एवढी टेस्टी. ज्वारीच्या डोस्याबरोबर पण खाऊ शकतो. अतिशय टेस्टी अशी होती ही.